विद्यार्थी मित्र नमस्कार. मागील व्याख्यानाच्या माध्यमातून आपण गुगल अर्थ या प्रोग्रामचा उपयोग करून पॉइंट, लाईन आणि पॉलिगॉन फीचर्स कसे डिमार्केट करायचे याची मांडणी केलेली आहे. आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण गुगल अर्थच्या माध्यमातून कोणत्याही दोन ठिकाणांच्या मध्ये असणारे अंतर कशा पद्धतीने मोजता येते आणि एखादा प्लॉट घेतला किंवा एखाद्या जमिनीचा तुकडा घेतला तर त्याचे क्षेत्रफळ कसे मोजायचे याची मांडणी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आपण असाइनमेंट म्हणून तुमच्या घराचा प्लॉट असेल त्याचं क्षेत्रफळ काढा आणि ते तुम्ही अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या गावातील जे काही रस्ते असतील या रस्त्यांची लांबी देखील तुम्ही मोजायची आहे आणि तेच तुमचं असाइनमेंट असणार आहे. आपल्याला गुगल अर्थच्या माध्यमातून कोणत्याही दोन ठिकाणांच्या मध्ये असणारे अंतर मोजायचे असेल किंवा एखाद्या भूभागाचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर यासाठी सुरुवातीला आपल्याला गुगल अर्थ हा प्रोग्राम सुरू करावा लागणार आहे. गुगल अर्थ प्रोग्राम सुरू केल्यानंतर मी या ठिकाणी देवरुख या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण हा जो रस्ता पाहत आहात हा संगमेश्वर साखरपा रस्ता आहे. तर आपल्याला याची लांबी मोजायची आहे. गुगल अर्थ प्रोग्राम चालू केल्यानंतर त्याचा हा जो काही टायटल बार आहे या टायटल बारवर आपणास वेगवेगळ्या प्रकारचे विकल्प दिसत आहेत. यामध्ये पहिला विकल्प जो आहे तो हाईड साईड बार म्हणजेच या ठिकाणी बाजूला जो काही विंडो दिसत होती ती विंडो याच्यातून नाहीशी झालेली आहे. आपण मागील व्याख्यानाच्या माध्यमातून पाहिलेला आहे की हा जो काही विकल्प दिसत आहे तो ॲड प्लेस मार्क याचा अर्थ आपल्याला बिंदू ॲड करायचा असेल तर त्याच्यासाठी या विकल्पाचा वापर करता येतो. ॲड पॉलिगॉन आपल्याला पॉलिगॉन ॲड करायचा आहे, पॉलिगॉन डिमार्केट करायचा आहे तर यासाठी या विकल्पाचा वापर करतात. ॲड पाथ हा विकल्प रेषा ॲड करण्यासाठी किंवा रेषा अधोरेखित करण्यासाठी त्याचा वापर करता येतो. ॲड इमेज ओव्हरले एखादी इमेज असेल तर ती देखील आपल्याला या ठिकाणी ओव्हरले करता येते. रेकॉर्ड अ टूर आहे. हिस्टॉरिकल इमेजरी म्हणजेच एखाद्या प्रदेशामध्ये पूर्वीच्या कालावधीमध्ये साधारणतः 2005 साली गुगल अर्थ हा प्रोग्राम लॉन्च केला आणि त्यानंतर सद्यस्थितीपर्यंत या ठिकाणचं जे काही मॅनमेड फीचर्स आहेत किंवा नॅचरल फीचर्स असतील याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी हिस्टॉरिकल इमेजच्या माध्यमातून पाहायला मिळतं. शो सनलाईट किंवा टाईम ऑफ द डे वगैरे याच्यासाठी हा विकल्प आहे. त्यानंतर हा जो विकल्प आहे तो पृथ्वी सोडून आपल्याला चंद्राकडे जायचं असेल किंवा मार्सकडे जायचं असेल तर त्याच्यासाठी या विकल्पाचा वापर करतात. आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला रेषा आणि एरिया म्हणजेच रेषा मोजायची आहे, त्यानंतर एरिया मोजायचा आहे, आणखी काही घटक आहेत त्यांची मांडणी आपल्याला करायची आहे. तर पहा हा मैत्री पेट्रोल पंपाचा कॉर्नर आहे. या मैत्री पेट्रोल पंपाच्या कॉर्नरपासून हा दुसरा एक बिंदू मी निवडलेला आहे, घेतलेला आहे. तर यांच्या दरम्यानचं असणारं अंतर किती आहे हे अंतर मोजण्यासाठी म्हणून या ठिकाणी मी लाईन घेतली पहा की त्याच्यामध्ये त्याचं जे काही अंतर आहे हे 1020 मीटर आहे. याचाच अर्थ हे अंतर जे आहे हे अंतर 1 किलोमीटर इतकं असलेलं दिसून येतं. यासाठी आपल्याला पाथ हा देखील एक ऑप्शन आहे. तर यामध्ये पहा की काही वेळेला जो काही रस्ता आहे किंवा नदी आहे ही वळणाने वाहत असते किंवा रस्ता वेडावाकडा असू शकतो आणि त्याच्यानुसार मग आपल्याला त्या ठिकाणी अंतर मोजायचं असेल तर यासाठी या विकल्पाचा वापर करतात. आणि पाथमध्ये जसे आपण पुढे पुढे जाऊ त्या पद्धतीने या ठिकाणी हे जे काही अंतर आहे हे अंतर आपल्याला प्राप्त होणार आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की हे जे अंतर आहे पाथच्या माध्यमातून घेतलेलं हे 1016 मीटर इतकं आलेलं आहे. आपण बिंदू देत असताना त्यात थोडाफार बदल झाला तर
या प्रकारे अंतरात बदल होऊ शकतो। मात्र अंतर जे आहे हे अंतर आपल्याला अनेक वेळेला रस्ता ज्या पद्धतीने गेलेला आहे तर त्या रस्त्याच्या वळणानुसार जाऊन आपल्याला अंतर मोजण्यासाठी पाथ ऑप्शन घेतला जातो। आपण या विंडोमध्ये पाहू शकता की आपल्याला हे अंतर मोजता येतं। आपल्या महाविद्यालयाच्या परिसरात आउटडोर स्टेडियम आहे। या आउटडोर स्टेडियमने किती क्षेत्रफळ व्यापलेलं आहे तर हे मोजण्यासाठी आपल्याला या तंत्राचा वापर करता येतो। पॉलिगॉन मेजरमेंट आहे। या ठिकाणी आपण पॉलिगॉन घेतलेला आहे ज्याला बहुभुजाकृती असे म्हणतात आणि बहुभुजाकृतीच्या माध्यमातून या देवरुख महाविद्यालयाच्या परिसरातील पॉलिगॉनने किंवा आउटडोर स्टेडियमने व्यापलेलं जे काही क्षेत्रफळ आहे तर या क्षेत्रफळाचं मेजरमेंट म्हणजेच त्याची मोजणी आपल्याला या ठिकाणी करता येते। तर पहा साधारणतः जे काही पेरिमीटर आलेली आहे ही पेरिमीटर 396.54 मीटर इतकी आहे आणि त्याचा एरिया म्हणून जर आपण विचारात घेतलं तर साधारणतः 10,243.04 चौरस मीटर इतकं क्षेत्रफळ हे या आउटडोर स्टेडियमने व्यापलेलं आहे। या पद्धतीने आपल्याला कोणत्याही ठिकाणाचा विचार करता तर त्याचं असणारं क्षेत्रफळ तुम्ही मोजू शकता। तुम्ही तुमच्या घराचं क्षेत्रफळ मोजू शकता। तुमच्या शेतजमीन असेल या शेतजमिनीचं क्षेत्रफळ देखील तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारे मोजता येते। तर यासाठी पहा की हा जो काही रूलर आहे तो वापरायचा आहे आणि त्यामध्ये पॉलिगॉन फीचर घ्यायचा आहे। आपल्याला जर दोन ठिकाणांच्या मध्ये असणारं हवाई अंतर काढायचं असेल तर त्या केसमध्ये आपल्याला लाईन फीचर वापरता येतं आणि एखादा रस्ता ज्या पद्धतीने गेलेला आहे किंवा एखादी नदी जशी वाहते तसं त्या ठिकाणचं अंतर किती आहे याचं मोजमाप करण्यासाठी आपण पाथ हा ऑप्शन वापरू शकतो। सर्कल हा एक ऑप्शन असतो। यामध्ये पहा की एखाद्या ठिकाणापासून आपल्याला एक ठराविक रॅडियस जर निश्चित करायची असेल म्हणजेच पहा की साधारणतः 200 मीटरची रॅडियस आपल्याला निश्चित करायची आहे तर त्या केसमध्ये आपण सर्कल हा ऑप्शन वापरू शकतो। म्हणजे साधारणतः एखाद्या विशिष्ट बिंदूपासून त्या ठिकाणी 200 मीटर परिसरामध्ये कोणकोणता भाग येतो। आता आपण हा जो काही बिंदू निवडलेला आहे हा बिंदू साधारणतः या आउटडोर स्टेडियमचा भाग असलेला दिसून येतो। त्यापैकी एक ठिकाण निवडलेलं आहे आणि या ठिकाणापासून 200 मीटर रॅडियस जर आपण टाकली तर आपण पाहू शकतो की 200 मीटर रॅडियसमध्ये साधारणतः सभोवतालच्या परिसरातील कोणकोणत्या वसाहती त्या ठिकाणी येतात किंवा कोणकोणते घटक जे आहेत हे घटक 200 मीटरच्या परिसरामध्ये येतात आणि 200 मीटर रॅडियसचा विचार करता त्याचं असणारं क्षेत्रफळ जे आहे ते 1,25,991.91 चौरस मीटर इतके आहे। त्यानंतर आपल्याला 3D पाथ टाकता येतो। 3D पॉलिगॉन देखील आपल्याला टाकता येतात। तर या पद्धतीने आपण गुगल अर्थच्या माध्यमातून शो रूलर या विकल्पाचा उपयोग करून दोन ठिकाणांच्यामधील आपल्याला हवाई अंतर मोजता येते। एखादा रस्ता किंवा नदी ज्या पद्धतीने वाहते किंवा रस्ता ज्या पद्धतीने गेलेला आहे तर त्या ठिकाणांची आपण लांबी मोजू शकतो। पॉलिगॉनच्या माध्यमातून आपल्याला क्षेत्रफळ काढता येतं आणि सर्कलच्या माध्यमातून आपल्याला रॅडियस निश्चित करता येते। म्हणजेच एखाद्या ठिकाणी एखाद्या बिंदूपासून जर आपल्याला एक उदाहरणार्थ ना विकास क्षेत्र निश्चित करायचं असेल, नो डेव्हलपमेंट झोन निश्चित करायचा असेल किंवा काही कारणास्तव त्या ठिकाणी रॅडियस निश्चित करायची असेल तर अशा वेळी सर्कलचा वापर करतात आणि काही वेळेला एखाद्या पॉलिगॉनपासून अशा प्रकारचा नो डेव्हलपमेंट झोन निश्चित करण्यासाठी मात्र त्याच्यासाठी असणारा विकल्प जो आहे हा विकल्प वेगळा आहे। धन्यवाद। आपल्या काही शंका असतील तर आपण ईमेलद्वारे किंवा फोनद्वारे देखील मला विचारू शकता। धन्यवाद।